नमस्कार मंडळी, राम राम. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज फायनली मिस्टर, नाव काय तुमचं? मिस्टर शेफ म्हणायचं का कुकर म्हणायचं? बेस्ट शेफ. चला शेफ तुम्ही बेस्ट शेफ. तुमचा ड्रेस जरा दाखवा हो शेफ कुकर तुमचा ड्रेस दाखवा. पाठीमागे जा. कोको ओरडायला लागली कोकोला. पाठीमागे तुमचा ड्रेस दाखवा. कुक कसा तयार केला कोकोने? लकी ऐ मोठे वाटे कळवाई गेली आमची लकी. ते काय एक शेफ की निशानी है क्या? बघूया लकीच्या शेपटीमुळे निम्मा भाग येईना. खाना पकाने के लिए हमको जरूरी रहता है. बघूया तुमचा ड्रेस बघूया. भारी इनोव्हेशन. मग किती वाजेपर्यंत? तर 3-4 दिवस लागतील ना पोहे? 10 मिनट में पूरा बन जाएगा. ओके डन. बघा नाही झाले तर ये लोग क्या होय आमच्या. हा मिस्टर कुक, इंडियाज बेस्ट शेफ करतो आहे की. कांद्याला काही शेफ आलेलं नाही व्यवस्थित. ते चिरण्याची नवीन पद्धत style तुम्ही आहे. बघू शकताय. नवीन स्टाईल आहे होय. हा मग हे काढायचं असतं. मला कशी करताय? हे कांदा काही व्यवस्थित चिरला गेलेला नाही. रिजेक्टेड. यू आर रिजेक्टेड असं ढकलून देईन आणि पडलायसा म्हणून सांगेन. ऐ ते खायचं असतं, शरीराला चांगलं असतं. काय हे होय? होय. हा. आणि पोहे जर चांगले नाही झाले तर? निलेश इकडे कॅमेऱ्यामध्ये बघून सांगा. मला कशी करताय? पोहे चांगलेच होणार. मी सांगणार आहे चांगले होणार आहे की नाही. मी जज. म्हणजे काय? ठीक आहे. तर आपले मिस्टर आज करणार आहेत कांद्याचे पोहे. आमच्याकडे पोह्यांमध्ये कांदा घातला जातो. तुमच्याकडे काय घातलं जातं सांगा. आणि मला सारखे हे असंच त्यामध्ये हे करायचं, त्यामध्ये ते करायचं, ह्यामध्ये हा मसाला घालायचा असं लेक्चर देत असतात. म्हणून तर एवढे चांगलं जेवण करतेस. लगेच आले. तर बघू आज हे काय उजेड पाडणार आहेत. मग शेफ तुमचा ड्रेस कुठे आहे? ड्रेस पाहिजे. ओ इकडे रडले वेल्डिंगमुळे माझे डोळे थोडे नाजूक झालेले आहेत. कारण की मी एक 13-14 वर्ष झालं वेल्डिंगचं काम करतो. त्यामुळे माझे नाही आणि लगेच त्रास होतो मला डोळ्याचा. कांदा कापताना खसखस कांदा कापताना बोट सरीत ना माझ्या चवीतली डोळ्यात गेली. मला ते पाणी आली. हा मग आमचं बायकांचं कसं होत असेल बरं? हा कसं होत असेल? वेल्डिंगमुळे नाजूक झालेले आहेत. आमचं न्यू फॅमिली मेंबर कोकेश. ठीक आहे. पोह्यांची जय्यत तयारी झालेली आहे. आणि मला विचारायला लागले सुरुवात कुठून करायची? काय कोण तुम्ही? नाही कुठलं. चला सुरुवात काय करणार? एकदम हा शेंगदाणे टाकण्यात येत आहेत माझ्या सांगण्यावरून. तेलाचं कडलेलं असं. तर माझ्या किचनची अशी पूर्ण लागणार आहे सगळीकडून चारी बाजूनी. हे लावणार आहेत. हेच ते गुणकारी बालक. तर पोहेमध्ये मीठ वगैरे कमी पडू दे काय विचारायचं नाही मला. ऑफ कॅमेरा सगळं विचारतात. तसं काही नाही. ते रंगणार आहे आता पोह्याचा डाव. हा आणि पुढे ओरिजिनल शेप आणि डुप्लिकेट शेप. मी ओरिजिनल होणार आहे जुगलबंदी. मी ओरिजिनल आहे, तुम्ही डुप्लिकेट आहात. शेंगदाणे इंडिया शेप आहे आणि मी घरातील शेप आहे. शेफ नव्हे. शेफ शेफ
आहे. नुसते शेंगदाणे करपू देत मग तुम्हाला दाखवेन. अबे प्लेट. शेफ यांनी तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे. टाकण्याचा प्रयत्न यशस्वीपणे. काय मत आहे तुमचं? यशस्वीपणे अयशस्वीपणे काय कळे ना काय बोलायला लागली. 1 मिनिट. मला नाव ठेवता कसं होतंय, कसं होतंय होय. माझ्या वेळेला लेक्चर देत असतात. काही होत नाही. बिंदास्त आहे. एक इंडियन बिंदास्त शेफ. करावं लागेल. ती खिडकीमुळे अंधार पडायला लागलं तुमच्या गोऱ्या चेहऱ्यावरती. तिकडे लक्ष द्या. फोडणी जरा जास्त भाजली. कांदा ओ भट स्वाहा. ओम बगडी बागोदरी ओम भट स्वाहा. पोहे चांगले झालं जमलं. पोहे टाका सगळे एकदम. ऑलरेडी पोहे बनत आहे तर शेवटच्या घटकाला आलेले. पोहे बनवण्याचा एक्सपिरियन्स. हळद सगळीकडे लागली पाहिजे. मला कसं म्हणताय तसं त्या पद्धतीने. ओके. काय म्हटलं? पोहे जास्त आणि कढई लहान. बरं. आणि मग शेफचं काय मत आहे? जरा कढई मोठी आणली पटेल मालकाने तरी झाली. सगळीकडे हळद लागली पाहिजे. हळद घातल्या केवढी. कोणी तुम्ही हळद घालत होतो नको एवढी जास्त होती. होय होय. मग तुम्हीच घातला तुमच्या हाताने. सगळीकडे लागली पाहिजे. एकाने एक पोहा रंगला पाहिजे. ठीक आहे. शेफ पोहे करून दमलेले आहेत आणि ते पोहे तयार आहेत. तर आधी टेस्ट कोण करणार? शेफ. ओ शेफ होम करणार. ठीक आहे. काय लागले गरमागरम पोहे तयार आहेत. शेफ ये लो आपके पोहे टेस्ट करके बताओ. नींबू और उसमें हाँ लिंबू नाही आहे. लिंबू सत्व आहे देऊ. स्वतः बनवले म्हटल्यावर काय. तसं मीच सांगितलं नाही. यांना काही येत नाही. मोये मोये खावा पोहे. कांदा पोहे मोहे मोहे. छान झाले पोहे. ठीक आहे चला. आणि मी जो स्टेटसवर लावला होता चहा नुक्कडवाली चाय तुम्ही पिलाय का कधी? नाही. नुक्कडवाली चाय. तर आज मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवेल. चलो. 1 कप पाणी घ्यायचं आणि जसं तुम्हाला गोड आवडेल कडक आवडेल तशी चायपत्ती आणि साखर यामध्ये टाकायचं. आता यामध्ये आम्हाला जितकं गोड हवं आहे तितके 4 छोटे चमचे साखर घातली आहे. पाण्याला उकळी आल्यावरती 3 छोटे चमचे चहापूड. आता काय करायचं, हे जे आहे मिश्रण आपलं चहापत्ती बनवून घेणार आहे. अगदी थोडासा याला ना 1/2 कप झाला पाहिजे हा आटून. ठीक आहे. तोपर्यंत आटू दे. आणि मग ह्यांनी शेफने केलेले पोहे मी खाऊन घेईन. मग पुढचा सांगेन मी तुम्हाला. ठीक आहे. आपला चहा आटून अर्धा कप झाला आहे. आता त्यामध्ये मी घालणार आहे 1.5 कप दूध. टोटल 1.5 कप दूध घालायचं आहे. हा 1 कप आणि हा 1/2 कप. आता याचमध्ये मी घालणार आहे ठेचून घेतलेलं अद्रक थोडंसं आणि इलायची. आता याला छान 2 उकळी काढून घ्यायची. 1 उकळी आलेली आहे. आता मंद गॅसवरती 5 मिनिट शिजवून घेऊया. ठीक आहे. आपली नुक्कडवाली चाय तयार आहे. छान अशी सर्व करूया. आणि माझ्या गॅसची हालत पण बघू शकताय. एवढं काही जास्त बिघडवलेलं नाही आहे. चलो. इथे चहा तयार आहे आपला. ये लो नुक्कडवाली चाय पी के बताओ. एक केशरचा धागा पण टाकून घेतलेला आहे. अब मेरी बारी. शेफ चक्के बताओ. झोपली की काय? शेफ दमले पोहे भिजवून पोहे करून आणि
पोहे खाऊन आणि मोये मोये होऊन. हे लकी कैसी बनी है चाय? मस्त. ओके. तेरी चाय बडी है मस्त मस्त, तेरी चाय बडी है मस्त. ये लो. तुमचा केवढा राहिला बघूया. यांचं कप मोठं आहे, माझा कप छोटा आहे. बीचवर अगदी 2 घोटाचा. चलो थांबे. ही आमची सोंबाडा शिव्या द्यायला लागली. दोघे मिळून चहा पिताय, मला देत नाही म्हणून. पोहे करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता? मस्त. केशर छान होता. पोहे पोहे खाण्याचा नव्हे, पोहे करण्याचा एक्सपिरियन्स. तसा प्रवास हा थोडा बिकट होता, तरी सुद्धा मी तो हँडल केला. मी सोबत होते ना म्हणून. सिरियस. ते बॅकग्राऊंड म्युझिक लावूया ते. बॅकग्राऊंड म्युझिक ते सिरियस झालं ते सिरियस वाला तुम्हीच म्हणताय की सारखं. ठीक आहे, चलो. ब्लॉग कसा वाटला सांगा. आणि या चहा गेलो ये नुक्कडवाली चाय थोडी नुक्कड है, बुक्कड है, बट अच्छी है. कोकॉली चहा पिऊन भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय बनवणार? पुचलून बॉडी तयार होत आहे. माझं तो पण दे. तर किती ते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बॉडी होत आहे. चहा द्यायची माझा लगेच चहा घ्यायला लागले बॉडीच्या नावाखाली. कोको हे आमची न्यू फॅमिली मेंबर. आपण चहा घेत नाही ना तनु? नाही. नुक्कडवाले ना. नाही, पावसा ठराविक ह्याच्यामध्ये रेग्युलर नाही घेत. आता पाऊस सुरू आहे त्यामुळे. आता बॉडी पण सुरू आहे. यांची बॉडी नाही, फुसकी बॉडी यांची. लगेच दाखवायला लागली कॅमेरा. बघू शकता कॅमेऱ्या समोर फुसके आहे का कसे. ए कोको, तुला तिकडे चहा दिलाय. ही म्हणजे कोकुडू आमची न्यू फॅमिली मेंबर. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. नमस्कार. टेक केअर. धन्यवाद. धन्यवाद.